थोडं स्पीड अप करा मित्रांनो. चला रॉनी आणि शैलेश मैदानाच्या आतमध्ये उतरताना फलंदाजीचा मला वाटतं नाणेफेक कोण जिंकलं? पुरुष संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर आमंत्रण दिलंय यजमान खनगर संघाला. इथे मान सन्मान केला जातोय अर्थातच तुषारजी सिगवन सरांचा. सर तुम्हाला थोडासा आमच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह दिलं जातंय ते तुम्ही स्वीकारावं मोठ्या मनाने, कारण तुमच्यासारखी व्यक्ती या समाजात आहेत ना, म्हणूनच हे अशा प्रकारचे कार्यक्रम अशा प्रकारचे सोहळे पार पडले जातात. दिलदारपणा समाजसेवक असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी कोण नाव काय ओके चला पुरुष संघाचा 12वा खेळाडू प्लीज कमेंट्री बॉक्स कडे या मित्रांनो. आणि सुमित सर एक खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आज आपण ही गाव टू गाव स्पर्धा इथे खेळली जाते. मात्र मी मगाशी जेवणाच्या सुट्टी जेव्हा मिळाली होती मला तेव्हा असा फिरत होतो तिकडे ना कुसबे गावचे खेळाडू इकडे दाखल झालेत. कुसबे गावचे एका टी शर्ट वरती सगळे खेळाडू मला दिसले आणि त्यांच्या पाठीमागे ना त्यांनी एक छान संदेश लिहिलाय. त्यांच्या पाठीमागे असं लिहिलंय की फक्त गावासाठी. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो ती दाद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि आज उतरलोय सुद्धा आपण गाव टू गाव क्रिकेट खेळायला आणि इथे मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आपल्या गावाच्या नावासाठी त्या अस्मितेसाठी त्या प्रतिष्ठेसाठी आज खेळतोय. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की आपण किती काही जरी केलं ना तरी शेवटी राहतं ते नाव. या नावाला जर कमवायचं असेल ना तर तुम्हाला काम चांगलं करावं लागेल. थोडी चला मित्रांनो स्पीडअप करा. शैलेश स्ट्राईक वर तर नॉन स्ट्राईकला रोहन. बघूया इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये 2 खनगर संघांना आपण घराकडे वळताना पाहिलं. मात्र एक नवीन खनगरचा एकाच गावातील 3रा संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. एकाच गावांमधून 3 संघ उतरले जात आहेत. वा ही एकत्मता आहे ना मित्रांनो. काही गावातून खेळाडू मिळत नाहीत आणि असले तरी ना काही गावांची अशी अवस्था आहे मित्रांनो तिकडे खेळाडूंचा भरणा असतो 25-30 असतील 50 पण असतील मात्र त्यांच्यामध्ये एकी नसते. आणि ते एकी मन नसल्यामुळे ते काय होतात आता सध्या तरी गावाकडे क्रिकेट चाललं वाडी मर्यादित इकडे पर्यंत येऊन क्रिकेट पोहोचलं. आणि मला तरी वाटतं की कालांतराने ते घर मर्यादित सुद्धा होईल. पहिला चेंडू निर्धाव कोणती धाव मिळत नाहीये. गोलंदाज पाहतोय आपण प्रवीण पुरुष संघाचा हा उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र पहिल्या चेंडूला बघितल्यानंतर इथे मात्र जोरदार प्रहार चढवला तो म्हणजे बॅटर शैलेशने मात्र झेल होता जर्नीला दान होतोय. अशा प्रकारे जीवनदान मिळते. जीवनदानच नाही तर इथे मात्र धावचीत सुद्धा सोडलं जात आहे. काय पाहायला मिळतंय एकाच वेळी दोन्ही फलंदाजांना इथे मात्र जीवनदान मिळत आहेत. हे कायम होत नाही. अशा प्रकारे कायम होत नाही मित्रांनो. दोघांनाही एकाच चेंडूवरती जीवनदान मिळाली आहेत. फायदा उचलावा लागेल. आपण आतापर्यंत नेत्रदान पाहिली रक्तदान पाहिली मात्र कोणाला जीवनदान जीवाचं दान मिळताना पाहिलं नाही. तेच आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. इथे मिळालं या दोन्ही फलंदाजांना. सकाळपासून आपण बघतोय या खनगर चषक 2025 मध्ये
जवळपास 8 संघ आतापर्यंत खेळून झालेत आणि 8 संघांमधून विचार केला तर साटलेवाडी संघ आणि खामगाव लिजेंड दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या गटातील आता पहिला सामना सुरू आहे, जिथे मात्र पुरुष संघ आणि खनगर दोन्ही बलाढ्य संघांमध्ये युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, घमासान पाहतोय. पाहूया कोण जिंकतंय, कोण हारतंय, कोण घराकडे जातंय, कोण मात्र या फेरीच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतंय. चांगला फटका पॉवर प्लेचा षटक असल्यामुळे जातोय सीमा पार, येतोय चौकार. येस डीजे हिट फ्रॉम रोशन. वर्षांमधून किती वेळा जातो ते माहित नाही, मात्र मित्रांनो एक खरंच खंत आहे. आपण गाव टू गाव खेळतो, इथे मात्र घणाघात आणि अजूनही चालूच आहे इथे रोहनचा. बघूया पंचांचा निर्णय काय येईल. ह्यावरती डिफेंड असेल 4 की 6. अजूनही अधिकृत पंचांचा निर्णय येणं बाकी आहे, तोपर्यंत वेट हा केला जाईल. 4 येत आहेत का 6 येत आहेत. चांगला फटका तर होता रोहनच्या बॅट मधून निघालेला. वाह, या 6 धावांना विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. दीक्षांत सर बघायला गेलं तर सकाळपासून धावा इथे होत नव्हत्या. कुठेतरी 30 धावांचं आव्हान आपण पाहिलं, 27 धावांचं आव्हान पाहिलं, मात्र मगासपासून इथे मात्र धावांचा वेग वाढलाय. मगाशी 44 धावा पाहिल्या, इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च झाल्यात. म्हणूनच म्हणतात ना सर की क्रिकेट हा वेळानुसार खेळला जाणारा खेळ आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजांना साथ असते. इथे झेल होतोय का, झेल होतोय का म्हणता म्हणता हा झेल सुटलाय. अरे मित्रा, तुला एक सांगेन, तू जीवनामध्ये ना एक वेळ तुझ्या आयटमला सोड, तू एक वेळ सगळे दारू पिणं सोड, सगळी छंद सोड, मात्र मैदानाच्या आतमध्ये हा झेल मात्र सोडू नको रे. कारण झेल सुटला की मॅच फिरते. तेच बघूया इथे मात्र मगाचपासून दुसरा सुटलेला हा झेल. गेंदबाज आखिर करेगा तो क्या करेगा. धावसंख्येचा विचार केला, धावा झाल्यात 21. पहिलं षटक संपतंय. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल. या मला वाटतं सकाळपासूनच्या जेवढे सामने झाले ना, त्या सामन्यामधील हे सर्वाधिक महागडं षटक म्हणावं लागेल. परत कसं स्ट्राईकला एकच होता. हा हो, चला पुन्हा एकदा रोहन खेळण्यात दुसरी षटक घेऊन येतोय गोलंदाज नितेश. इथे मात्र पुरुष संघातील खेळाडूंना थोडंसं कमबॅक करावं लागेल,
कमबॅक करावं लागेल, अन्यथा हा सामना हातातून सुटेल मित्रांनो. आणि जरी त्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा लागल्या असल्या ना, त्या गणपती बाबाला 21 मोदकांचा नैवेद्य जरी दाखवला असला ना, तरी मात्र तुम्हाला सांगावं लागेल आम्हीही खेळायला आलोय, आम्ही या स्पर्धेमध्ये उतरलोय का, तर ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारावा लागेल आणि कमबॅक करावा लागेल. आणि मित्रांनो, कमबॅक म्हटलं की खऱ्या अर्थाने तुमच्या नजरेसमोर तो ऋषभ पंतची स्टोरी नक्कीच यायला पाहिजे. मरणाच्या अगदी शेवटच्या उंबरठ्यावरती असणारा तो ऋषभ पंत अगदी 6 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा मैदानावरती येऊन खेळला आणि खेळतोय. ह्या स्टोरी ज्या असतात, ह्या कहाण्या ज्या असतात ना, ते तुम्हाला जीवनामध्ये सुद्धा खूप काही देऊन जाणारे असतात. इथे मात्र रोशन मात्र थांबत नाहीये. धन्यवाद दादा. थोडं फाटतंय असं वाटतं ना आवाज सर, फाटतोय असं वाटतंय ना, थोडासा फाटतोय असं वाटतंय. वा, मैदानाच्या आतमध्ये बघा आता मात्र रोहन नावाचं वादळ अगदी घुंगवत चाललंय, थांबण्याचं नावच घेत नाहीये. मैदान के इस भवंडर में अपने खेल से हर किसी को प्रभावित करता हुआ ये बल्लेबाज रोहन. बरं, सकाळपासून 2 सामने कनगर संघ हारलाय, मात्र बरं त्याने आता स्वतःला सांगितलं की खूप झालं, आता आम्ही थांबणार नाही, आता आम्ही या स्पर्धेचे आयोजक आहोत, आता या स्पर्धेचे आम्ही यजमान आहोत, तर त्याच रुतब्याने खेळणार आणि त्याच रुतब्याने खेळून दाखवणार. असं दाखवताना रोहन दिसतोय. धाव मात्र 1 मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. षटक क्रमांक 2 चालू असताना बिनगडी बाद आणि 28 धावा. याला खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक जबाबदार आहेत. तो सुटलेला दुसऱ्या चेंडूवरती शैलेशचा झेल आणि त्यानंतर मला वाटतं रोहनला सुद्धा एक जीवदान मिळालंय. एक चुकी किती महागाईत पडते ना, ती तुम्हाला या सामन्यामधून पाहायला मिळेल. जिथे त्या दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा निघाल्या, तिथे तो रनआउटचा सुद्धा विकेट मिळाला असता, तोही सोडला. मित्रांनो, दरम्यान या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने देणगी म्हणून ज्या आशीर्वाद दात्याने या स्पर्धेसाठी आम्हाला फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत जी केली ना, तेच म्हणजे आमचे आदरणीय सन्माननीय कल्पेशजी सातील सर यांचं इथे आगमन झालंय. आम्ही मंडळाच्या वतीनं आणि संपूर्ण या चषकाच्या वतीने तुमचं सर स्वागत करतोय. या तुम्ही व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि तुमचे हे आशीर्वाद असेच आमच्या पाठीमागे कायम ठेवा. वाह, एक शेर तो दूसरा सवा शेर वही दिखाता हुआ यहाँ पे शैलेश. संगत का परिणाम. सकाळीच म्हटलं, तुमच्या मिळालेल्या जीवनामध्ये बसलेली पंगत, मिळालेली संगत हीच तुम्हाला जीवनामध्ये रंगत आणण्यासाठी कारणीभूत ठरते. इथे मात्र रोहनची संगत शैलेशला मिळाली आणि जे रोहन करतोय त्याच मार्गावर शैलेश सुद्धा मार्गस्थ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन चाललाय थर्डमॅनकडे. एकच धाव मिळते आणि समाधान सुद्धा मानतायत. काही करण्याची कोणतीही इथे मात्र मनसुबा दिसत नाहीये. आणि म्हणतात ना, घाईमध्ये गडबड जर केलात तर नक्कीच घोटाळा होणार, यात काही शंका नाहीये. आणि त्यापासून सावध राहताना दोन्ही बॅटर दिसत आहेत. धावसंख्या बघितलं तर झाली आहे ती इथे मात्र 35. ही चालू आहे, ही एक परत जिंकल्या नाव सेम आहे, जास्त 1 2 ही 3, हे 2 आणि 2 4, 2 सेमी आणि 1 7. इथे मात्र या दडपणामध्ये गोलंदाज लाईन भटकताना दिसतोय. दीक्षांत सरांनी सांगितलं की ही मित्रांनो, तुम्हाला क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये जर टिकून राहायचं असेल ना, तर तुम्हाला गतीपेक्षा दिशेवरती काम करणं गरजेचं आहे. तुमची दिशा योग्य असेल ना, तर तुमची दुर्दशा होणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय नितेश. धावांचा वेग मात्र अगदी असमंत गाठताना पाहायला मिळतोय आणि अजून एका धावेची भर पडली जाते. वाह,
इथे मात्र खूपच खूपच भटकता इथे हा चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धाव आणि मला वाटतं या चेंडूवरती जर डबल वाईट दिला असता तरी सुद्धा चालला असा. हे अवांतर सोबत अजूनही धावून काढलेला धावा एकंदरीत किती धावा मिळतील बघूया. काय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडस खराब प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला दिसतोय पुरुष संघ. मात्र कमबॅक करावा लागेल मित्रांनो. जरी तुमच्या सुरुवातीला आघात मनावरती झाला जरी असलं ना तरी तुम्हाला स्वतःला मनाला सांगावं लागेल, शांत राहावं लागेल आणि त्या शांतीमधूनच क्रांती घडवावी लागेल. परंतु तुम्ही चुकांमधून सुधरतच नाहीयेत. प्रत्येक वेळी तीच चुकी तुमच्याकडनं घडत जाते. ठीक आहे, समोरच्याने हल्ले चढवले मात्र हल्ल्यातून प्रतिहल्ला करायला शिकले पाहिजे ना. आज आपण महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जगणारे आणि वाढणारे मुलं आहोत. ज्या महाराजांनी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी बोटांवरती मोजण्या एवढी मावळ्या हातामध्ये घेऊन स्वराज्य निर्माण केलं. ते असंच नाही, तिथे मोठेही त्यांच्याकडे फौजा नव्हत्या, तिकडे मोठे मोठे त्यांच्याकडे सैन्य नव्हती. मात्र मोजक्या मावळ्यांच्या जीवावरती स्वराज्य निर्माण केलं. त्याच महाराष्ट्रातले आपण इथे मात्र आपल्यावरती हल्ला झालाय, त्यातून सावध कसं व्हायचं, सावरायचं कसं हे तुम्हाला प्रत्येकाला स्वतःलाच शिकलं पाहिजे ना. खराब खेळ होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र पुरुष संघाकडनं मात्र नक्कीच या संघावरती माझा मात्र विश्वास आहे. हा संघ कमबॅक नक्कीच करेल. सुरुवाती झालेल्या हल्ल्यांवरनं नक्कीच हा सावरेल. इथे होतंय काय बघूया, काय घडतंय. विकेटचं पतन होईल का पहिल्या पंचांवरती कोणता परिणाम नाहीये आणि सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये शैलेश पोचतोय. दादा पाणी घ्या ना. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्येचा विचार केला तर 42. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर काहीतरी चांगलं घडतंय पुरुष संघाच्या बाजूने. विकेटचं इथे पतन होतंय. थोडस एक चांगलं गाणं लावून या पुरुष संघाची थोडीशी ऊर्जा वाढवा सर. या बॅटरच्या बॅट मधून निघाली आहे. वेल प्लेड रोहन. धावा झालाय त्या धावफलकावरती षटक क्रमांक हे दुसरीच वर चालू आहे. तिसरी बॉलर कुठे नाव तो बॅट्समनचे आहेत नाव. नवीन येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल माफ करा. आणि धावा झालाय धावफलकावरती षटक क्रमांक 3 चालू असताना 43 धावा. बॉलर कोण आहे. बॉलर पण रोहनच आहे. मगाशी रोहन आला. इथे मात्र थोडा कमबॅक केलाय या रोहनने. आतापर्यंत बघायला गेलं तर पहिला वाईड होता, नंतर सिंगल आला, परत वाईड +3. म्हणजे थोडंसं कुठेतरी जो 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या तिथे मात्र थांबवला आहे. चांगला चेंडू बऱ्याच अवधी नंतर ती बिंदी गेंद जिसको कहते ना वो यहाँ पे देखने को मिल रही है. बूंद बूंद तळे साचेत असं आपण म्हणतो ना, त्याच प्रकारे इथे प्रत्येक चेंडू एका चेंडूने तुम्हाला खेळावं लागेल. एका चेंडूवरती ध्यान द्यावं लागेल. मनामध्ये जर तुम्ही आधीच ठरवून असाल ना की मी 3 षटकांमध्ये 50 धावा मारेन, मी 3 षटकांमध्ये समोरच्या 20च वरती थांबेन, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला क्रिकेट खेळताना त्या प्रत्येक चेंडूवरती ध्यान देणं गरजेचं आहे. बघा ना, हा चेंडू खूपच बाहेर जातोय. पाईनलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. तिथपर्यंत 2 धावात पळून सुद्धा काढल्या जात आहेत. म्हणजे वाईड +2 पुन्हा 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावा झाल्या 104.
सातील ना चला मित्रांनो, चला वळूया आपण लाईव्ह सामन्याकडे, जिथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपण 48 धावा पाहिल्या. 47 ना 47 धावा पाहिल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय 18 चेंडूंमध्ये. दरम्यान इथे मात्र तत्पूर्वी आदरणीय कल्पेशजी सातीम सरांना मी विनंती करतो की तुम्ही व्यासपीठाकडे या. तुमचा इथे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं फुल ना फुलाची पाकळी देऊन प्रेमाची शाल आणि मायेचं प्रतीक तो श्रीफळ देऊन सत्कार करण्याचं योजिला आहे. बघितलं गेलं तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मुख्य स्पॉन्सर जे आम्हाला लाभले त्यामध्ये केतनजी धोकटे सरांचं प्रामुख्याने नाव घ्यावंच लागेल, कारण त्यांनी भला खूप मोठ्या प्रकारची मदत प्रेम आमच्या पाठीमागे दिलंय. त्यानंतर बघितलं गेलं तर महेशजी डांगे सरांनी सुद्धा प्रथम क्रमांकाचा चषक पुरवला, त्यांचंही खऱ्या अर्थाने स्वागत. आणि इथे मात्र कल्पेशजी सातीम सर स्वतः उपस्थित राहिले आहेत. तुमचं प्रेम, तुमची माया, अशाच प्रकारची हे देणगी देण्याची, तुमची समाज सेवा करण्याची जी भावना आहे ती अशीच वृद्धिंगत होत जाओ, हीच त्या श्री काळभैरव देवा चरणी प्रार्थना करूया. त्यानंतर बघितलं गेलं तर नयनेजी धोकटे सरांनी सुद्धा द्वितीय क्रमांकाचा चषक देऊन इथे आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी मोलाचं सहकार्य केलं. सर तुमचं सुद्धा आम्ही या व्यासपीठावरून इथे स्वागत करतोच. विक्रमजी खडस असतील, नरेंद्र दाडवे सर असतील, संतोषजी धोकटे सर असतील, राजू बांद्रे सर असतील, सुनील तेजप असतील, SR स्पोर्ट्स असतील आणि बाळाराम सिगवन, सोबतच मयूर धोकटे सर असतील, लखन पातेरे सर असतील, समीर अँड समित धोकटे हे सुद्धा बंधू असतील, सोबतच मिथुन धोकटे सुद्धा असतील. माफ करा, त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवणासाठी बहुमूल्य अशी मदत दिली. या सर्व देणगीदारांची, सर्व दात्यांचं मी अगदी मनाच्या गाभाऱ्यातून इथून स्वागत करतो. तुम्ही जर कुठून ऐकत असाल तर सर तुम्ही खऱ्या अर्थाने जे काम केलंय ना त्या कामाचं कौतुक किंवा त्या आभार मानायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. अशा प्रकारचं तुमचं हे महान कार्य आहे. तुमच्या माध्यमातून ही समाजसेवा अशीच वाढत राहो. होळीया सामन्याकडे जिथे मात्र सामना रंगतोय, अर्थातच पुरुष वर्षच खनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 धावांचं आव्हान ठेवलंय. इथे मात्र चांगला फटका त्यासोबतच चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचं क्रिकेट दाखवा ना मित्रांनो. अशा प्रकारे ज्या वेळी तुम्ही चांगलं काहीतरी करता ना त्यासाठी आपसुकच टाळी ही वाजली जाते. पुरुष संघाचा 12वा खेळाडू प्लीज या स्ट्राईक वरती फलंदाज कोण आहे नाव कळू शकत नाहीये प्लीज सर. चांगला फटका, अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रिशू कडनं पाहायला मिळालं आणि 2च धावा मिळत आहेत. बॅटर स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला निकेश आहे ना. निकेश स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्राईकला रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या बलाढ्य आहे. खूपच धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्या चेंडूवर पासूनच इथे आक्रमण चढवावं लागेल. निकेश सर आप इतने बाहर गए, आप इसको वाइड क्यों भांग रहे? आप खुद इतने बाहर चले गए. तकरीबन 10-12 पैर तुमच्या आणि स्टंपच्या मधून गेलेला हा चेंडू होता.
किती झाले धावलेले आहेत त्या 4 षटक क्रमांक पहिलं आता तो हे गोलंदाज अभी नहीं तो कभी नहीं, यहाँ जीत के तरफ बढ़ना होगा। अच्छी गेंद यहाँ पे डिलीवर की, अपील की, लेकिन कोई गुंजाइश नहीं। अच्छी गेंद तो थी लेकिन यहाँ पे ना रन मिला ना विकेट मिला, सिर्फ गई तो डॉट। हेच सुमित सर, मी सकाळपासून हेच म्हणत होतो, एकतर तू इकडे बघायला गेलं तर पाटा विकेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुटलेला जोरदार वारा आहे। इथे मात्र तुमच्या हातामध्ये त्या बोटांमध्ये जादू असणं गरजेचं आणि इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू टाकला। कुठेतरी तारीफ करत होतो अभिची, मात्र ती त्याच्यावरच भारी पडली। म्हणतात ना कधी कधी जास्त तारीफ झाली तर ती कुठेतरी मागात पडते, आत्मविश्वास वाढतो आणि तोच इथे पाहायला मिळाला अभिकडनं। खराब चेंडू आणि त्याचा समाचार इथे मात्र घेतला तो निकेशने। धाव येते 10। छोर को बदला यहाँ पे अभी ने। थोडस मानसिक प्रेशर तयार करण्याचा इथे दिसतोय अभिकडनं मनसुबा, आणि चांगली गोष्ट आहे ना। तुमच्यामध्ये मगाशी एक लेफ्ट हँडेड एक गोलंदाज होता, त्या गोलंदाजाला सर शिकवण सर थांबा, अजूनही या स्पर्धेचं खरं थरार तर पाहायला येणं बाकीच आहे, तुम्ही या थांबा, नक्कीच शेवटच्या फायनल पर्यंत परत पुन्हा एकदा तुम्ही या। तर सुमित सर सांगत होतो की तो गोलंदाज होता ना, लेफ्ट हँड गोलंदाजी करत होता आणि त्या लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करत होता, प्रत्येक चेंडूवरती फलंदाज प्रहार करत होता, मात्र त्या गोलंदाजाने एकदाही आपला एंड चेंज नाही केला। तो लेफ्ट हँड गोलंदाज होता, जर तो त्यांनी ओव्हर द विकेट मारा केला असता तर त्यावेळी त्याचा जो अँगल बनून बाहेर जाणारा चेंडू कधी पण लेफ्ट हँडर गोलंदाजाचे प्रभावी असतात, त्याचा त्यांनी वापरच नाही केला। म्हणूनच म्हटलं ना, दीक्षांत सरांनी मागाही सांगितलं की हा गेम जो आहे ना, हा युक्ती शक्तीने नाही युक्तीने खेळला जातो। अशा प्रकारच्या युक्त्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतात, तेच आता इथे मात्र अभिकडनं पाहिलं, ज्या ठिकाणी त्यांनी ओव्हर द विकेट त्याला फटका पडला, नंतर लगेचच एंड चेंज केला आणि राऊंड विकेट आला, तिथे मात्र फलंदाज विनेश थोडासा ब्लॉक झाला आणि त्या चेंडूवरती केवळ लास्टच्या एकच धाव निघाली आहे। म्हणूनच म्हणतात ना, चतुर चलाकपणा तुमच्यामध्ये तो दुसरा कोणी सांगत नसतो, तुम्हाला शिकायचं असतं। अपील केला जात आणि पंचांचं बोट पुन्हा आकाशाकडे गेलं, म्हटलं याचा अर्थ निवेशला तंबूच्या दिशेने वाट धरावी लागणार आहे। चटणी वाट इथे मात्र सर फलंदाजांना इथे गोलंदाजाची वाट लावणं गरजेचं आहे, त्या गोलंदाजांची चटणी वाटणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीचा सामना सुद्धा आहे, धावा भरपूर बनवायचे आहेत। गडी मात्र विनेश बाद झाला आहे, निवेश माफ करा निकेश, त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय। सामना अडचणीत आहे, संघ अडचणीत असताना धारदार आते ही धार दिया यहाँ पे अक्षय ने गेंद को सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। धन्यवाद दादा। या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा। षटक क्रमांक दुसरं चालू आहे, अर्थातच गोलंदाजी मार्कवर बघितलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश।
इथे मात्र आते ही शुरुआत तो कर दी है यहाँ पे। अक्षय अपने मंसूबे को यहाँ पे अमल में लाने की पूरी कोशिश कर रहा है। पहली गेंद पे 6 मार दिया है, दूसरी गेंद पे गेंद को हवा में उड़ा दिया है, लेकिन ये गेंद भी जाएगी सीमा रेखा के बाहर, जिसको हम कहते हैं षटकार। तर किती झाले? 23. तुमचं नाव? वाह, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तीच कोशिश इथे करताना दिसतोय आपल्याला हा अक्षय। काय सुरुवात केली आहे, आल्या 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 पावला दोन्ही चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चेंडूना धुडकावून दिलाय, भिडकावून दिलाय, अगदी फिरकावून सुद्धा दिलाय। गोलंदाज इथे मात्र कमबॅक करेल का, दडपणामध्ये आहे। फिर एक बार वही अश्र करना चाहता था यहाँ पे अक्षय, लेकिन सफलता नहीं, लेकिन खुद पे विश्वास तो देखो, डगआउट की ओर हाथ करते देखते बोल रहा है कि रुको मैं हूं ना। आता मात्र सुमित सर बघायला गेले ना तर या गोलंदाजांनी आपल्या लाईन मध्ये थोडासा बदल केलाय। 2 चेंडूवरती मार पडला, त्यानंतर मात्र डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाला जो एक नैसर्गिक अँगल बाहेर काढण्याची चेंडू जी कला असते ना ती दाखवली। इथे मात्र पुन्हा ब्लॉक होल में डाला हुआ, ब्लॉक तो कर दिया अक्षय को, लेकिन सिर्फ रन मिलेगा 1। भाई अक्षय तूने 2 तो मारा, लेकिन मैं भी यहाँ गेंदबाजी करने आया हूं, मुझे भी गेंदबाजी करने आती है, वही दिखाता हुआ सिद्धेश। किती बॉल पाहिजे? 7 बॉल 24 पाहिजे। 7 मध्ये 24 धावा सर, बॅक टू बॅक तिसरा सामना अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलाय। आणि खऱ्या अर्थाने या आयोजनाची जी अपार यशस्वीता आहे ना ह्याच्यावरतीच अवलंबून आहे। पहा ना स्पर्धेचा उच्चांक केवढा वाढलाय। सेला चेंडू हवेत आहे, हवेत चेंडू आहे, खाली येणार। न्यूटनने आपल्याला सांगितलंय वरती गेलेली वस्तू खाली येणार, इथे चेंडू खाली आला मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या तोंडावरती आदळलाय। नजर कुठे होते मित्रा, इथे नजर फसी तो दुर्घटना घटी। बाद झाला असता इथे फलंदाज रोहन, मात्र तो जीवनदान दिलं गेलंय। शेवटचं षटक शिल्लक असणार आहे, 6 चेंडूंचा थरार बाकी आहे, 23 धावांची गरज आहे। क्या एक बार थिलर का पे देखने को मिलेगा। आणि हेच खरं यश आहे या स्पर्धेचं। खनगर गावच्या या वासियांनी या सर्व टीमने जी आज इथे स्पर्धा आयोजित केली आहे ना त्या स्पर्धेचं खरं यश जर काय असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये पहा, बॅक टू बॅक तिसरा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत थरारक अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय। वाह, वेल प्लेड बॉईज। या अगोदरचे सुद्धा 2 संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांशी लढले, भिगडले, झगडले, मात्र शेवटी विजय एकाचा झाला। तोच प्रकारचा सामना, त्याच पद्धतीचा सामना इथे सुद्धा येऊन ठेपलाय। 6 में 23 देखना होगा कौन करेगा पार या कौन होगा आर। कोई तो एक जीतेगा, कोई एक हारेगा, ये तो पांढऱ्या रेषेवरची लाईन म्हणतात ती लकीर तर कोणी पण सांगू शकतं, एक तर जिंकणार आहेच। मात्र युद्ध ही लढाई अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत चालणार यात काही शंका नाहीये। प्रत्येक सामन्यामधील प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूचं स्वप्न आहे ना की मला कनगर चषक 2025च्या चषकावरती नाव कोरायचं आहे। आणि का कोरायचंय तर हे भव्य दिव्य चषक आपण पाहतोय। इथे मात्र रोहन स्ट्राइकला आहे, नॉन स्ट्राइकला अक्षय। गेंदबाजी ही किसके हाथ में है देखना होगा। प्रणय 6 में 23 पहली गेंद, सामना रोहन करेगा। थोडासा स्लोअर वन प्रकारचा चेंडू झेल होतोय का, झालाय, झेल टिपला गेलाय, गडी
करून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कराव्या लागतील धावा. जेव्हा तुम्ही धावा कराल ना तेव्हा तुम्ही जिंकाल. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय प्रवीण. नॉन स्ट्राइकला मात्र उभा आहे अक्षय. क्या होगा क्या नहीं होगा, क्या किसके तरफ मैच जाएगा डिसाइड करेगा यहाँ पे भाई. विकेट कीपर क्या कर रहा तू. जर का हा फलंदाज सुसाट निघाला असता तर रनआउट मिळाला नसता. इथे थोडासा गाफीलपणा पाहायला मिळाला होता विकेट कीपर कडनं. मात्र स्वतःला बाहेर घेऊन चाललाय हा फलंदाज प्रवीण. रनआउट. आता तरी आपण देवाच्या पाया वगैरे पडतो किंवा जे मानतो आपण देवी शक्तीला, ती एक आपली आस्था असते सर. मात्र जर यशामध्ये तुम्हाला जीवनामध्ये यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाहीये. इथे जर त्यांनी धावा नाही केल्या तर तो जिंकणार कसा आहे. इथे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी नाही केली, देव थोडी ना येणार आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा. वाह, 3 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाज प्रणयने. फिरकीचा जादूगर उंगली पे नचाता हुआ यहाँ पे दिख रहा है अपने को. सभी गांववासियों को जो इस मैच को देख रहा होगा ना वो सबको प्रभावित करता हुआ यहाँ पे प्रणय. आपण म्हणतात ना आखिरकार ये पुरुष टीम मैच हारती गई. वेल प्लेड पुरुष, वेल प्लेड खनगर. सामना असेल आणि खऱ्या अर्थाने तो